त्रिशूळ नेत्री ज्वाला गजचरमाभंग कंठी शोभे वासुकी हार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संत श्री नरहरी महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा आणि आजच्या या महाशिवरात्रीच्या निमित्तानं भगवान शिवजींचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आहे। चिंतनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नरहरी महाराजांचा आहे। भगवान शिवजींचं वर्णन करणारा अभंग आहे। या अभंगावरती आपल्याला नियोजित वेळेमध्ये विस्तारपूर्वक चिंतन मांडायचे। तत्पूर्वी आजचा दिवस त्या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा दिवस आहे बरं का। जे जे काही भगवान शिवजींना मानणारी मंडळी आहे मग नुसते आपल्या आवडी गावातच नाही बघा, आपल्या इगतपुरी तालुक्यामध्येच नाही बघा, नुसते महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये जिथं जिथं त्या ठिकाणी भगवान शिवजींना मानणारी मंडळी आहे, भगवान शिवजींचे भक्त आहेत, तिथं तिथं त्या ठिकाणी हा महाशिवरात्रीचा उत्सव सुरू आहे। आज प्रत्येक त्या ठिकाणी भगवान शिवजींचं जिथं जिथं शिवालय असेल, मंदिर असेल, तिथं उत्सव सुरू आहे। मग कोरोनाच्या काळामध्ये काही ठिकाणी जरा कमी प्रमाणामध्ये असेल, काही ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये असेल, पण प्रत्येक ठिकाणी भगवान शिवजींचा हा उत्सव सुरू आहे। आपल्याही गावामध्ये हा प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी आनंदाने उत्साहात त्या ठिकाणी हा सप्ताह त्या ठिकाणी होत असतोय। मागच्याही वर्षी त्या ठिकाणी वातावरण त्या ठिकाणी जरी मंडळी कमी असते महाशिवरात्र म्हणजे दोन त्या ठिकाणी कारण असल्याकडे सांगितले बरं का। या सृष्टीची निर्मिती करत असताना प्रथमतः त्या ठिकाणी भगवान शिवजी आदिनाथ आणि म्हणून त्या ठिकाणी महाशिवरात्र आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शिवजींचा आणि पार्वती मातेचा जो विवाह झाला तो याच दिवशी झाला होता, म्हणून त्या ठिकाणी महाशिवरात्र आपण सर्व मंडळी साजरी करत असतोय। तसं त्या ठिकाणी जो अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे, या अभंगामध्ये त्या ठिकाणी नरहरी महाराज भगवान शिवजींचं वर्णन करतात। वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे बरं का, कीर्तनकारांना काही त्या ठिकाणी बंधनं आहेत, कीर्तनकाराने त्या दिवशी त्या ठिकाणी तशा तशा स्वरूपाचा अभंग घेतला पाहिजे। रामनवमी असेल तर भगवान रामचंद्रांचं वर्णन केलं पाहिजे, लग्न कार्य असेल तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी वर्णन केलं पाहिजे, दशक्रिया असेल तर त्या पद्धतीने वर्णन केलं पाहिजे, त्याला धरून त्या ठिकाणी तशा प्रकारची सेवा घडली पाहिजे। आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा भगवान शिवजींचं वर्णन करणारा अभंग त्या ठिकाणी निवडला होता। नरहरी महाराज त्या ठिकाणी अभंगामध्ये भगवान शिवजींचं वर्णन करतायत, पण वर्णन करत असताना त्या ठिकाणी वर्णन करणारा जो आहे ना तो एक तर तेवढ्या मुलाचा असावा लागतो बरं का। कुणीही कुणाचं वर्णन करून जमत नाही बरं का। आता मी या ठिकाणी म्हणतो हे मृदंगाचार्य आहेत ना, अतिशय श्रेष्ठ असे त्या ठिकाणी मृदंग वादक आहेत, सुंदर असं त्या ठिकाणी पखवाज वाजवत आहेत। मृदंगाचार्यांचं वर्णन चाललंय, पखवाज गोड वाजवतात, पण ते वर्णन कोणी करावं? ज्याला काहीतरी धाता घेता काहीतरी समजतं त्यांनी वर्णन करावं, ज्याला साधा धागिनता सुद्धा समजत नाही आणि ते म्हणायला लागले यांच्यासारखा मृदंग वादक कुणी, याला त्या ठिकाणी चांगलं वर्णन म्हणता येणार नाही, यथार्थ वर्णन म्हणता येणार नाही। महाराज सुंदर अशा गायनाच्या चाली म्हणतायत, पण ज्याला साधं साखर सुद्धा कळत नाही, सारे पद्धतीचं कळत नाही, त्यांनी काय त्या ठिकाणी गायनाचार्यांचं वर्णन करावं? शास्त्रकार सांगतात विद्वाणी व विजानाती विद्वत जन परिश्रमम नहि वंद्या विजानाती पूर्वी प्रसव वेदराज। एखाद्या विद्वानाचं वर्णन करायचं आहे तर विद्वानाचं वर्णन हे विद्वानानेच करावं बरं का। पहिलवानाचं वर्णन हे त्या ठिकाणी पहिलवानानंच करावं। उभं त्या ठिकाणी चहा पिऊन त्या ठिकाणी आत्ताव झालेला आहे त्यांनी काय त्या ठिकाणी पहिलवानाचं वर्णन करावं? एखाद्या गरोदर मातेचं वर्णन करायचं आहे तिथं कोण पाहिजे? एखाद्या बालकाला जन्म देणारी आईच पाहिजे, जिनं कधी बालकाला जन्म दिला नाही आणि देऊ शकत नाही अशी एखादी महिला उठली आणि म्हणायला लागली मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगते आहे का,
गरोदरपणामध्ये त्या ठिकाणी असं पथ्य पडावं, बाळंतपणामध्ये इतक्या दुःख इतकं यातना होत असतात. कोण सांगते? जिने बालकाला जन्मच दिला नाही तिच्या वर्णनाला त्या ठिकाणी किंमत नाही. पूर्वी प्रसव वेदना शास्त्रकार सांगतात विद्वानाचं वर्णन विद्वानाने करावं, त्या पद्धतीने भगवान परमात्म्याचं वर्णन करायचंय, संत महात्मांचं वर्णन करायचंय, तर इथं त्या ठिकाणी तेवढ्या तोला मुलाचं वर्णन करता पाहिजे. नरहरी महाराज त्या ठिकाणी वर्णन करतायत. नरहरी महाराजांचा अधिकार खूप श्रेष्ठ आहे, प्रकार खूप श्रेष्ठ आहे. आणखी दुसरी गोष्ट त्या ठिकाणी वर्णन करण्याकरता महत्वाचा अनुभव असावा लागतो. बरं आमच्या सर्व संत महात्म्यांनी भगवान परमात्म्याचं जे वर्णन केले ना, तर भगवान परमात्म्याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आला आणि मग त्यांनी वर्णन केले. ते या जगात देत तसे किंवा तुका म्हणे चाटून सांगे मज अनुभव हे अंगे. संत महात्म्याला अशा प्रकारचा अनुभव आला आणि तो अनुभव संत महात्म्याने जगाला वर्णन करण्याकरता त्या तुला मुलाचा वर्णन करता असावं लागतो, अनुभव असावा लागतो. महाराज म्हणतात तुका म्हणे अंगे वावे ते आपण तरीच महिमा नाही लपडो. नरहरी महाराजांना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा अनुभव त्या ठिकाणी अनुभव होता. नरहरी महाराजांचं चरित्रातलं उदाहरण त्या ठिकाणी पहा. कुणीतरी एक शेडटी त्या ठिकाणी पंढरपूरला जातोय. जवळजवळ त्या ठिकाणी लग्न होऊन बरेच वर्ष झाले पण अजून त्यांना पुत्र प्राप्ती झालेली नाही. आणि पुत्र प्राप्ती शिवाय त्या ठिकाणी संसारी जीवनामध्ये आनंद नाही भरता. राजा दशरथाच्या मुखामधलं वचन आहे सर्व काय आहे महाराज ते बृहस्पतीला सांगतोय सर्व काय आहे, परंतु पुत्रहीनस्य मे राजम सर्वं दुःखाय कल्पते. पुत्र माझ्या जीवनामध्ये नसल्यामुळे मी दुःखी आहे. कोण म्हणतोय? चक्रवर्ती सम्राट असणारा राजा दशरथ म्हणतोय पुत्र प्राप्ती ही संसारी जीवनामध्ये त्या ठिकाणी महत्वाची आहे. आणि तो शेठजी पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये येतोय. भगवान पांडुरंग परमात्म्याला नवस करतोय देवा मला जर मुलगा झाला तर मी तुला सोन्याचा करगोटा तुला देईन. देवाला नवस केला. भगवान पांडुरंग परमात्म्याने त्याचा नवस पूर्ण केला. त्या शेठजीला त्या ठिकाणी मुलगा झाला आणि नवस पूर्ण करण्याकरता तो शेठजी पंढरपुरामध्ये येतोय. विचारपूस करतोय कोण असं त्या ठिकाणी सोनार आहे की भगवान पांडुरंग परमात्म्याला मला करगोटा अर्पण करायचा आहे, पण अतिशय चांगल्या पद्धतीने करगोटा बनवला पाहिजे. मग विचारपूस केल्यानंतर नाव लक्षात आलं नरहरी महाराजांचं. अतिशय चांगले सोनार आहेत, जाणकार आहेत. आणि तो नरहरी महाराजांच्याकडे तो शेठजी सांगतो महाराज तुम्हाला पाहिजे तितके पैसे घ्या, परंतु मला अतिशय चांगल्या पद्धतीचा सोन्याचा करगोटा बनवून द्या. तो करगोटा मला भगवान पांडुरंग परमात्म्याला अर्पण करायचा आहे. नरहरी महाराजांनी सांगितलं पांडुरंगाला अर्पण करायचं आहे, मग मी त्या ठिकाणी तो करगोटा बनवू शकत नाही. कारण का? आणि भगवान पांडुरंग परमात्म्याला जर करगोटा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मला तिथं जावं लागेल, त्याचं कमरेचं माप घ्यावं लागेल. पण मी मात्र त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेत नाही. पंढरपुरामध्ये राहणारा आगला वेगळा भक्त बरं का, पंढरपुरामध्ये राहून त्या ठिकाणी एकदाही त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात न जाणारा भक्त आहे. कट्टर त्या ठिकाणी शिवभक्त आहे. भक्ती करायची तर फक्त कोणाची? भगवान शिवजींची. पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी कट्टर असे वाद होता बरं का. जे शिवजींचे भक्त आहेत ना त्यांना काय म्हणतात? शैव. आणि विष्णूचे भक्त आहेत त्यांना वैष्णव त्या ठिकाणी म्हणतात. कट्टर लोकांमध्ये वाद. गंध जरी लावायचा झाला तर भगवान विष्णूचे भक्त त्या ठिकाणी कसा गंध लावतात? उभा गंध त्या ठिकाणी लावतात. आणि शिवजींचे भक्त असा आडवा गंध लावतात. दोघांमध्ये इतका वाद. चुकून जर त्या ठिकाणी एखादा विष्णूचा जो भक्त आहे वैष्णव आहे किराणा दुकानामध्ये गेला, त्याला जर हरभरे घ्यायचं म्हणते, हरभरे घ्यायचेत ना, तर हरभरे घ्यायचे दुकानदाराला हरभरे द्या म्हणत असताना त्यामध्ये काही हर शब्द येईल. हर म्हणजे त्या ठिकाणी भगवान विष्णू. त्या ठिकाणी ते चुकून त्या ठिकाणी हर शब्द येईल म्हणून त्या ठिकाणी दुकानदाराला ते हरभरे द्या म्हणत नाही. मग ते काय करतात? म्हणत असतात आम्हाला चणे द्या, बदलून द्या म्हणतात. आणि एखाद्या त्या ठिकाणी जर विष्णूचा भक्त जर एखाद्या ठिकाणी
टेलरकडे गेला, मला कपडा शिवायचा आहे. तर शिव म्हटल्यानंतर काय, शिवजींचं नामस्मरण येतंय ना, मुखामध्ये शिव शब्द येतोय, मग ते बदलून म्हणतात. टेलरला म्हणतात कपडा शिवायचा आहे, शिवून द्या, कपडा शिवा असं म्हणत नाही, तर या कपड्याला टाका घाला असं म्हणतात. इतके कट्टर आहेत दोघं. एक जण त्या ठिकाणी हरभरे, हर येईल, भगवान शिवजींचं नाव मुखात येईल म्हणून हरभरे म्हणत नाही, चणे म्हणतोय. तर एक जण त्या ठिकाणी भगवान शिवजींचं नामस्मरण मुखात येईल म्हणून शिव म्हणत नाही, तर टाचे घाला म्हणतोय. कट्टर आहेत बरं का. इतके त्या ठिकाणी नरहरी महाराज सुद्धा कट्टर, त्या ठिकाणी शिवभक्त त्या ठिकाणी होते बरं का. आणि सांगतात मी तुमचा करगोटा बनवून देऊ शकत नाही, पण एक युक्ती आहे बरं का. तुम्ही जर भगवान परमात्म्याच्या कुंडीचं माप मला आणून देणार असाल तर मग त्या ठिकाणी मी करगोटा बनवून देणार. शेठजीने ते मान्य केलं. शेठजी मंदिरामध्ये येतात, भगवान परमात्म्याच्या कुंडीचं माप घेतात, नेऊन देतात नरहरी महाराजांना. नरहरी महाराजांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी करगोटा बनवला होता. त्याने तो घेतला, मंदिरामध्ये जातात, पूजा करतायत. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कुंडीला तो करगोटा लावल्याबरोबर खाली वळून जायला लागला, मोठा व्हायला लागला. म्हणजे काय इकडे नावाजलेले ख्यातनाम त्या ठिकाणी सोनार आणि मापाचा करगोटा बनवला नाही, परत जातायत. अहो त्या ठिकाणी मोठा होतोय करगोटा, जरा लहान करून द्या ना. लहान करून द्या म्हटल्यानंतर अन्ना लावला, कमरेला बसेना, 2 बोटं त्या ठिकाणी कमी यायला लागला. काय पुन्हा लाव, जरा त्या ठिकाणी मोठा करून द्या. आखूड होतोय पुन्हा. नरहरी महाराजांनी पुन्हा त्या ठिकाणी थोडा मोठा करून दिला, पुन्हा तो करगोटा खाली गळायला लागला. 2-4 वेळा त्या ठिकाणी शेठजी चकली भरतात. शेठजी म्हणले काय चाललंय ते, त्या ठिकाणी जसा पाहिजे तसा करगोटा बनत नाही, तुम्हाला आता यावं लागेल. मी युक्ती सांगतोय, तुम्हाला त्या काळ्याचं तोंडच पाहिजे नाही ना, मग आता तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधा बरं का, कापडाची पट्टी बांधा. चला मंदिरामध्ये. नरहरी महाराजांनी त्या ठिकाणी डोळ्यावरती कापडाची पट्टी बांधली. लोक पाहायला लागले होता, काय चाललंय ही दिंडी, कुठं चाललंय, काय आगळा वेगळा भक्त आहे, पांडुरंगाकडे चाललाय. आज त्या ठिकाणी सर्व संत महात्मे नवे नवे प्रत्येक जण भक्त त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याचं कधी दर्शन होईल, डोळे आसुसलेले असतात बरं का. लागले से भूप डोळा माझा, संतांनी वर्णन केलंय. डोळे आसुसलेले असतात आणि त्या ठिकाणी हा डोळ्यावरती पट्टी बांधून जातोय भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये. आणि तिथं गेल्यानंतर माप घेण्यासाठी ज्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कमरेला हात लावतायत नरहरी महाराज, तेव्हा तिथं भगवान पांडुरंग परमात्म्याची मूर्ती नाही, तर त्याला साक्षात त्या ठिकाणी भगवान शिवलिंग शिवलिंग त्या ठिकाणी आहे असं पाहायला मिळतं. शेठजीला विचारतात, शेठजी अहो तुम्ही कोणत्या मंदिरात घेऊन आलात, मला शिवालयात घेऊन आलात का भगवान पांडुरंग परमात्म्याच्या लावळात घेऊन आलात? अहो म्हणे भगवान पांडुरंग परमात्मा समोर आहे, आम्हाला दिसतोय भगवान पांडुरंग परमात्मा. नाही तो शिवलिंग आहे. डोळे उघडून पाहिलं, समोर शिवलिंग नव्हतं बरं का, समोर भगवान पांडुरंग परमात्मा. पुन्हा त्या ठिकाणी डोळे पट्टी बांधली. अरे आतापर्यंत कधी त्या ठिकाणी या देवाचं दर्शन घेतलं नाही, पण त्याचं मुख मला पाहावं लागतंय, वाटलो मी आता, विटाळ झाला मला. पुन्हा त्या ठिकाणी पट्टी बांधून घेतायत, पुन्हा त्या ठिकाणी हात लावतायत, तर पुन्हा शिवलिंग, डोळे उघडे ती पट्टी बाजूला करतायत. भगवान पांडुरंग परमात्मा, भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला बरं का नरहरी महाराजांना. नरहरी महाराज म्हणतात, आतापर्यंत मी अज्ञानाने त्या ठिकाणी भेद करत होतो, मला वाटत होता हरी वेगळा आहे आणि हर वेगळा आहे, दोघांमध्ये मी भेद करत होतो, पण त्यांच्यामध्ये भेद नाही. लोकांना सांगतायत बरं का, हरी हरा भेद हरीमध्ये आणि हरामध्ये भेद नाही बरं का. हरी हरा भेद नाही नका परवा. दोघं त्या ठिकाणी आहेत, एकेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. मला तुम्ही सांगा, भगवान शिवजीमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये त्या ठिकाणी अंतर नाही बरं का. दोघांमध्ये अजिबात अंतर नाही. महाराज म्हणतात, भेद कासी नाड एक वेलांटीचे आड. हर
मग ती फक्त एक वेलांटी हर शब्दामध्ये निघाली. ती वेलांटी काढल्यानंतर हर हर शब्द एकत्र होतोय. ही वेलांटी एकत्र दिल्यानंतर तुम्ही हरी हरी त्या ठिकाणी होत असतात. भगवान शिवजींचा जो रंग आहे तो भगवान शिवजींचा रंग कसा आहे? बोला ना जरा कळलं तुम्ही. भगवान शिवजींचा रंग कसा आहे? बोला ना कसा आहे? निळा आहे भगवान शिवजींचा रंग, बरोबर. फोटो मध्ये पाहून त्या ठिकाणी आपण सर्वजण म्हणतोय भगवान शिवजींचा रंग कसा आहे? निळा आहे. पण भगवान शिवजींचा रंग निळा नाही, काळा नाही बरं का. भगवान शिवजींचा रंग कसा आहे? श्लोक आपण म्हणत असतो आरतीनंतर, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र. भगवान शिवजींचा रंग त्या ठिकाणी कापडासारखा आहे बरं. गौरवर्ण आहे. या फोटोवाल्याने चूक केली, निळ्या रंगाचा दाखवला बरं. आणि भगवान विष्णूंचा जो रंग आहे तो भगवान विष्णूंचा रंग कसा आहे? निळा त्यांचा रंग आहे बरं. भगवान सावळा आहे, काळा आहे त्या ठिकाणी. आपण श्लोक म्हणत असतो, नीलांबुज श्यामल कोमलांग सीता समारोपित वाम भाव. भगवान परमात्म्याचा पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखील डोळा बाई किंवा सावळे परब्रह्म आवडिया जीवा. भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी तसा रंग आहे बरं का. पण भगवान शिवजी मात्र त्या ठिकाणी कर्पूर गौरव पांढऱ्या रंगाचे, पांढरे शुभ्र त्या ठिकाणी भगवान शिवजी आहेत. मग असं का घडलं? ऐका जरा. जेव्हा समुद्र मंथन झालं ना तर समुद्र मंथनामधून पहिल्यांदा काय बाहेर आलं? अमृत नाही पहिल्यांदा बाहेर आलं, पहिल्यांदा विष बाहेर आलं. आणि ते हलाहल विष आता ठिकाणी जगाचा नाश करता येते काय अशी सर्व देवांना चिंता गाठली. तेव्हा देवाने विचार केला याचं करायचं तरी काय. आणि मग प्रार्थना केली कोणाची? हे भोळ्या शंकरा. भगवान शिवजी हे भोळे आहेत. भगवान शिवजींची प्रार्थना केली आणि सांगितलं एवढं विष त्या ठिकाणी पिऊन घ्या. विष कोणी पितं का? मागचा पुढचा काहीही विचार न करता भगवान शिवजींनी हलाहल असणारं ते विष त्या ठिकाणी पिऊन घेतलं. पण विष जरी पिले तरी हृदयामध्ये कोणाचं ध्यान करत होते? भगवान परमात्म्याचं चिंतन करत होते. विष्णूचं त्या ठिकाणी शिवस्य हृदयाम विष्णू हो, विष्णूचं स्मरण त्या ठिकाणी करत होते. विष इकडनं केले पुन्हा पिल्यानंतर हृदयामध्ये त्या ठिकाणी भगवान विष्णू आहे. त्याचा परिणाम त्या ठिकाणी भगवान विष्णू ही कोणत्या वर्णाची झाली? निळ्या वर्णाची झाली. नंतर त्या ठिकाणी अमृत निघालं. अमृत प्राशन केलं आमच्या भगवान परमात्म्याने, विष्णूने त्या ठिकाणी प्राशन केलं. परंतु हृदयामध्ये स्मरण मात्र त्या ठिकाणी कोणाचं झालेलं आहे? भगवान शिवजींचं. त्याचा परिणाम त्या ठिकाणी अमृत केल्यानंतर भगवान विष्णू अमृत घेत आहे. पण पांढऱ्या वर्णाचे झाले त्या ठिकाणी भगवान शिवजी. दोघांमध्ये भेद नाही बरं का. दोघांमध्ये अजिबात भेद नाही. एकमेकाचं ते भजन करत असतात. भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी भगवान शिवजींचं भजन करतात, तर भगवान शिवजी त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांचं भजन करी माझे राम पूजी सदाशिव. माझं सांगण्याचं तात्पर्य दोघांमध्ये असं त्या ठिकाणी एकत्व आहे बरं का. आणि अशा एकत्व त्या ठिकाणी कळालं त्या ठिकाणी नरहरी महाराजांना. आणि नरहरी महाराज सर्व जगाला त्या ठिकाणी सांगतात बाबा भेद त्या ठिकाणी करू नका. हरिहरा भेद नाही नका वाद करू नका. गोडी साखरेच्या ठाई. साखर एखाद्याला माणसाला आपण जर साखर दिली आणि त्याला सांगितलं तुला मी फक्त साखर देतो, त्याच्यातली गोडी मात्र देणार नाही. गोडी काढून घेता येत का? साखरेपासून गोडी जशी वेगळा करता येत नाही तसे त्या ठिकाणी शिव आणि भगवान विष्णू दोघ जण एकत्र आहेत. भगवान शिवजींचा भेद आहे भगवान पांडुरंग परमात्म्याचा. दोघांचाही साक्षात्कार त्या ठिकाणी आमच्या नरहरी महाराजांना झाला होता.
दोघांचे त्या ठिकाणी दर्शन त्या ठिकाणी झालं होतं. कोणी विचारलं महाराज तुम्हाला त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याचे दर्शन झाले. भगवान पांडुरंग परमात्म्याचे तर सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे, परंतु भगवान शिवजींचंही दर्शन त्या ठिकाणी तुम्हाला झालंय. आणि भगवान शिवजी नक्की आहेत तरी कसं आम्हाला सांगा ना. अभंगाचं प्रथम भगवान शिवजींचं वर्णन करत असताना सांगताय भगवान शिवजीने त्या ठिकाणी आपल्या अंगाला भस्म लावलेलं आहे. कोणतं भस्म? साधं भस्म लावलेलं नाही, चिता भस्म त्या ठिकाणी लावतात. चिता भस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख भगवान शिवजी आपल्या अंगाला त्या ठिकाणी लावत असतात. आपलं साधं त्या ठिकाणी आपण एखाद्याच्या अंत्यविधीला गेलो, मेलेल्या माणसाचा स्पर्श जरी झाला तरी आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर स्नान करत असतोय. मेलेल्या माणसाची राख चिता भस्म त्या ठिकाणी भगवान शिवजी आपल्या अंगाला त्या ठिकाणी लावत असतात. म्हणजे भगवान विष्णू सुद्धा त्या ठिकाणी अंगाला उटी लावत असतात. भस्माची उटी नाही, मग चंदनाची उटी. ईश्वर चंदनाची उटी भगवान परमात्मा ती लावत असतात. आपण ही उटी लावू शकत नाही बरं का? आपण नाही लावू शकत. आपण दिवाळीच्या दिवसामध्ये चंदनाची उटी लावत असतो बरोबर. अभंग स्नान असते आपलं, त्यावेळेस त्या ठिकाणी एखादा मनुष्य आपला एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे भस्म घेऊन आलं, चिता भस्म लावा तुमच्या अंगाला, उठी आहे आपण लावू का? पण भगवान शिवजी त्या ठिकाणी घोळत आहे. भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रत्येक भगवान शिवजींच्या प्रत्येक कृतीमध्ये भगवान शिवजी तुम्हाला आम्हाला संदेश त्या ठिकाणी देऊन जातात बरं का. आणि या शरीराला तुम्ही किती जपा रे, किती जपा तरी शरीराची या चार चिमट्या राख झाल्याशिवाय नाही. म्हणून त्या ठिकाणी भगवान शिवजी त्या ठिकाणी काय करतात? चिता भस्म त्या ठिकाणी अंगाला लावतात. पूर्वीचा काळ सर्वात प्रथम स्वतः त्या ठिकाणी भगवान शिवजी संपूर्ण पृथ्वी तलावरती फिरायचे आणि चिता भस्म त्या ठिकाणी शोधायचे. शिळ लावत नव्हते बरं का. भगवान शिवजींना ताजा त्या ठिकाणी चिता भस्म लावायला लागायचं. सर्वांनी कथा बघा ऐकलं असेल. चिता भस्म आणण्यासाठी स्वतः जातायत, बराच वेळ त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जायचा.
भगवान परमात्म्याचं नाम चिंतनामध्ये खंड पडायचा. आणि म्हणून एक दिवस निवांत बसलेले असताना भगवान शिवजींनी त्या भस्मामध्ये त्या ठिकाणी भस्मापासून एक असुर निर्माण केला. त्याचं नाव काय? भस्मासूर. निघाला भस्मातून असुर, म्हणून त्याचं नाव काय? भस्मासूर. आणि त्याला सांगितलं तुला एकच काम, पृथ्वीलोकामध्ये जायचं आणि ताजं चित्ता भस्म त्या ठिकाणी मला आणून द्यायचं. काम त्या ठिकाणी तो करायला लागला. परंतु आता कोरोनाच्या काळामध्ये चित्ता भस्माला तोटा नाही, पण त्या काळामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आजार वगैरे नसेल, लोक मरत नव्हती, चिता भस्म त्या ठिकाणी मिळत नाही. भगवान शिवजींना येताना प्रार्थना करतोय भस्मासूर, देवा अहो खूप फिरावं लागतं ते भक्त तरी चिता भस्म मिळत आहे, असा वरदान द्या मला, ज्या डोक्यावर मी त्या ठिकाणी हात ठेवेल तो त्या ठिकाणी भस्म झाला पाहिजे. भगवान शिवजी म्हणतात तथास्तु. भगवान शिवजी भोळं दैवत आहे, विचार सुद्धा केला नाही की याचा परिणाम त्या ठिकाणी पुढे काय होईल. तथास्तु म्हटले. आणि मग हा मृत्यू लोकामध्ये यायचा. जो मनुष्य दिसला त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा, भस्म व्हायचं, घेऊन जायचा. भस्मासूर पहिल्यांदा इमानदारीनं काम करायला लागला बघा. वरदानाचा उपयोग इमानदारीनं करायला लागला. पण पुढे बघा त्या ठिकाणी त्याने जो दिसला तो मग तो पाहत नव्हता, हा वादक आहे, हा गायक आहे, पेटी मास्टर आहे, काय विनेकरी, कोणी पाहत नव्हता. कोणाच्या डोक्यावरती त्या ठिकाणी हात ठेवायचा, भस्म झालं की घेऊन यायचं. उत्साह मांडला त्या ठिकाणी. नारदजीने ते पाहिलं आणि नारद विचार करतात आता हा भस्मासूर त्या ठिकाणी मार दिलाय, काहीतरी युक्ती केली पाहिजे. आणि तो भस्मासूर बसलेला आहे, नारदजी त्या ठिकाणी तिथे जात आहे भजन करत नारायण नारायण. आणि नारदाला पाहिल्यानंतर भस्मासूर त्या ठिकाणी विचार करतात, रोज गिराईक शोधण्यासाठी मी तिकडे जातोय, आज हे गिराईक माझ्याकडे चालून आले. धावतात त्या ठिकाणी नारदाच्या मागे. नारदजी पळायला लागले, नाविलाज. त्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर भस्म होणार, नारदजी पुढे पळत आहेत आणि भस्मासूर मागे. शेवटी दूरांतरावर गेल्यानंतर नारदजी सांगितलं जरा थांब, मी तुला एक सल्ला देणार आहे. माझ्या डोक्यावर हात ठेव, भस्म कर, पण पहिल्यांदा मला सल्ला तर ऐकून घे. आणि मग भस्मासूर सांगला बरं का. दुष्ट होता पण नारदाचा सल्ला सर्व ऐकतात ना. आणि नारदाने सांगितलं आहे माझ्या डोक्यावरती हात ठेवणार, माझं भस्म होणार, पण मला भस्म केल्यानंतर तुला काय मिळणार? नुसतं भस्मच मिळणार, दुसरी गोष्ट तुला माझ्याकडे विना मिळणार. आणि विना घेऊन त्या ठिकाणी तू काही भजन करणार नाही, तुझ्या लायकीचा भस्म भजन तुझ्या ठिकाणी करू शकत नाही. मग माझा सल्ला ऐक. अरे हे काम करतोच ना भगवान शिवजींचं, पण त्यांच्या शेजारी पाहत मी कोण बसलेली आहे? पार्वती माता बसलेली आहे. पार्वती माता अतिशय सुंदर त्या ठिकाणी आहे. आणि भगवान शिवजींच्या डोक्यावर जर तो हात ठेवला, भगवान शिवजींचं जर भस्म झालं तर तुझं त्या ठिकाणी हे काम करण्याची कटकटही संपून जाईल आणि पार्वती माता सुद्धा तुला मिळेल. म्हटलं ना त्याला त्या भस्मासुराला. नारद ज्याची गोष्ट त्या ठिकाणी, ज्याची गोष्ट कधीच रद्द होत नाही त्याला म्हणतात ना. नारदाचं पटलं त्याला आणि तो निघाला त्या ठिकाणी. भगवान शिवजीने त्या ठिकाणी पाहिलं, हा जो येतोय ना आपल्याकडे रोज येताना त्याच्या चालण्याची जी पद्धत ती वेगळी होती, आजचा रोख मात्र त्या ठिकाणी वेगळा दिसतोय. अंतःकरणातला त्याचा विचार भगवान शिवजींनी जाणला आणि भगवान शिवजी आपल्या आसनावर उठले आणि पळत सुटली, उलटी करत निघाली. भगवान शिवजी त्या ठिकाणी पुढे आणि मागे त्या ठिकाणी भस्मासूर. भस्मासूर आता भगवान शिवजी विचार करतायत, आता सापडलो तर आपलं भस्म गेल्याशिवाय राहणार. मग वरदान देताना विचार करायला पाहिजे ना. पण पुढे भगवान विष्णूंचा धावा सुरू केला. भगवान विष्णूने सुंदर असा मोहिनीचा अवतार धारण केला बरं. सुंदर असा त्या ठिकाणी मोहिनी अवतार, स्त्रीचा वेश धारण केला आणि रस्त्यामध्ये आले. आणि भस्मासुराने त्याच्याकडे पाहिलं आणि भगवान शिवजींना विसरून गेला. बावळ वेळ झाला त्या ठिकाणी ते. आणि या मोहिनीकडे पाहायला लागलं. मोहिनी सुंदर असा हावभाव करत होती, नाचत होती. त्यावेळेस त्या ठिकाणी विचारतोय भस्मासूर इकडे कुठं? आणि लग्नाच्या शोधामध्ये आहे. वर शोधते मी, मुलगा शोधते, मला लग्न करायचंय. म्हणे मग माझे लग्न झालेलं नाही, तुमच्या अटी काय काय आहेत तेवढं सांगा. मोहिनीने सांगितली माझी काहीही अट नाही, मला कोणताही मुलगा चालेल बरं का. रेल्वे कामगाराचा असला पाहिजे, बँक बॅलन्सचा असला पाहिजे, इतकी शेती पाहिजे, कामाला पाहिजे, असं माझी कोणतीच अट नाही. कोणताही नवरदेव त्या ठिकाणी मला चालेल. फक्त माझी एकच अट आहे, काय? माझ्या सोबत त्या ठिकाणी माझ्यासारखं त्या ठिकाणी त्यांनी नाचलं पाहिजे, डान्स केला पाहिजे. जो माझ्यासारखं त्या ठिकाणी नाचणार ना त्याच्यासोबत मी लग्न करणार. भस्मासूर म्हणला हे तर मला जमेल, मी तुझ्यासारखं नाचतो. म्हणे नाच ना. आणि मग त्या मोहिनीने त्या ठिकाणी नाचायला सुरुवात केली बरं का महाराज. तसं मी नाचून दाखवणार नाही, नाचायला त्या ठिकाणी सुरुवात केली. मोहिनी हळूहळू त्या ठिकाणी नाचत असताना भुलवते तिला. अगदी वेडा झाला त्या ठिकाणी तो भस्मासूर. जशी मोहिनी त्या ठिकाणी नाचते तसं नाचायला लागला.
मोहिनीने त्या ठिकाणी कमरेवरती हात ठेवले, भस्मासुराने सुद्धा कमरेवर हात ठेवले. मोहिनीने नंतर खांद्यावरती हात ठेवला, भस्मासुराने सुद्धा खांद्यावरती हात ठेवला. नंतर मोहिनीने शेवटी आपल्या स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला, भस्मासुराने सुद्धा त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. राग झाला जागेवरती विठाला. भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रसन्न झाले, बरं झालं बोलले. त्या ठिकाणी भगवान विष्णूला म्हणतायत तुमच्यामुळे त्या ठिकाणी आज मी वाचलो. भगवान शिवजी म्हणतात, विष्णू म्हणतायत वरदान देत असताना जरा विचार करून त्या ठिकाणी वरदान देत ना. अनेकांना भगवान शिवजींनी वरदान दिले आणि नंतर फसगत झाली. इकडे आपण चरित्र पाहणार आहोत. आणि नंतर तेव्हापासून त्या ठिकाणी भगवान शिवजी विचार करतात, आता भस्म आणण्याकरता आपल्याला स्वतःला जावं लागतंय, त्याच्यात वेळ लागतोय. बरं दुसरा कोणी माणूस नेला तर त्या ठिकाणी आपलीच फजिती होते. त्याच्यापेक्षा जिथं भस्म मिळते ना तिथं आपण जाऊन राहू. आणि म्हणून भगवान शिवजी तेव्हापासून कुठं राहायला लागले? स्मशानी स्मग्रणेषु. शिवमध्ये त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. भगवान शिवजी त्या ठिकाणी कुठं राहतात? स्मशानामध्ये त्या ठिकाणी वास करतात. काही मंडळी स्मशानामध्ये जायला घाबरतात बरं का, जात नाहीत स्मशानामध्ये. एखाद्या माणसाला पोचवायला सुद्धा जात नाहीत बरं का. पण वास्तविक का तर म्हणतात अपवित्र जागा आहे स्मशानामध्ये, जात नाही. पण सांगून नाही जाता जाता स्मशानासारखी पवित्र जागा दुसरी नाही बरं का, कोणतीच जागा नाही. कारण का तुम्ही कसाही मनुष्य असू द्या, कितीही लोभी मनुष्य असू द्या, कितीही कंजूस मनुष्य असू द्या, कसाही संसार करणारा मनुष्य असू द्या, पण स्मशानामध्ये गेल्यानंतर त्याच्या तोंडातून आपसूक त्या ठिकाणी वाकडी बाहेर पडत असते. काही नाही, काही खरं नाही. आला त्या ठिकाणी सर्व जागेवरती राहिलं. शेवटी 4 चिमट्या राग झाली. आपल्याला एक दिवस इथे यावं लागणार. असं आपसूक त्या ठिकाणी वैराग्य त्या ठिकाणी निर्माण करून देणारी जागा म्हणजे स्मशान आहे. स्मशानामध्ये राहतात कशासाठी? ती भस्म तांदूळ म्हणून. भस्म उटी गळ्यामध्ये त्या ठिकाणी रुंड माळा, गळ्यामध्ये माळा आहे भगवान शिवजींच्या. कशाची? फुलांची नाही, आमच्या भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये माळा आहे. वैजयंती माळा, तुळशीची माळा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये आहे. पण भगवान शिवजींच्या गळ्यामध्ये रुंड माळा आहे. रुंड म्हणजे मुंडकी म्हणजे त्या ठिकाणी कवटी. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये खोपडी. भगवान शिवजींच्या गळ्यामध्ये जी माळा आहे ती कशाची माळा आहे? खोपड्याची माळा आहे, कवटीची माळा आहे. अहो आपण साधं त्या ठिकाणी प्लॅस्टिकची नकली त्या ठिकाणी कवटी जरी पाहिली ना तरी आपण घाबरत असतोय कवटीला. पण भगवान शिवजी कवटीची ती माळा त्या ठिकाणी गळ्यामध्ये घालताय. कोणाच आहे त्या कवट्या? नारद त्या ठिकाणी एकदा फिरत त्या ठिकाणी कैलासामध्ये जातात. भगवान शिवजी उपस्थित नाहीत, पार्वती माता उपस्थित आहे. आणि मग पार्वती मातेने विचारलं, नारदा अरे बरेच दिवस झाले, जवळजवळ त्या ठिकाणी आता वर्षच व्हायला आलं, तू इकडे आलाच नाही. नारदाने सांगितलं, काय करू माते, 1 वर्ष झालं त्या ठिकाणी. आता 22 तारखेला लॉकडाऊन चालू आहे, कुठं त्या ठिकाणी फिरत नाही. घरी राहा, सुरक्षित राहा, कुठं जात नाही, घरीच असतोय. बरं त्या ठिकाणी कुठं फिरावं तर लोकांचं खरं प्रेम राहिलं नाही. आता या लॉकडाऊन मध्ये त्या ठिकाणी आपल्या कोरोनाच्या काळात फिरा पाहिलं ना कुणाचं कोणावरती किती प्रेम आहे. नारदजी म्हणतात खरं प्रेम कोणाचं कोणावरती राहिलं नाही, लोक स्वार्थी झाले आहे म्हणून मी कुठं फिरत नाही. पार्वती माता म्हणतात हे तुझ्या बाबतीत असेल पण माझ्या बाबतीत असं नाही, जगाच्या बाबतीत असं असेल, लोकांचं प्रेम एकमेकावरती खरं नसेल, पण भगवान शिवजींचं मात्र माझ्यावरती जे प्रेम आहे ना ते खरं प्रेम आहे. आतापर्यंत त्या ठिकाणी भगवान शिवजींनी कोणतीच गोष्ट लपवून ठेवली नाही, सर्व त्या ठिकाणी मला सांगताय. भगवान शिव नारदजी म्हणायला लागले, मग त्यांच्या गळ्यामध्ये जे काही कवटीची माळा आहे त्या कवट्या कोणाच्या आहेत, त्या खोबड्या कोणाच्या आहेत, ती रुंड माळा कोणाची आहे ते तुम्हाला सांगितलं का? पार्वती माताने ते नाही सांगितलं. नारदजी म्हणजे माझं काम झालं, जात होता. पार्वती माता रुसून बसतायत, भगवान शिवजी नंतर येत आहेत. पार्वती माता बसलेली आहे, समजवतायत काय झालं ते तुमचं माझ्यावरती खरं प्रेम नाही. कशावर? तुमच्या गळ्यामध्ये काही रुंड माळा आहे, मुंडक्याची माळा आहे, ही मुंडकी सर्व कोणाची आहेत ते सांगा. भगवान शिवजी म्हणले कशाला विचारतेस? नाही विचारलं आतापर्यंत, कशाला विचारतेस? नारदाची भेट झाली होती का? हा, त्याचंच काम आहे. मग पार्वती माता हट्ट करतात, मला सांगावं लागेल नाहीतर जेवण बंद, मी जेवण करणार नाही, तुम्हाला जेव घालणार नाही, स्वयंपाक बंद, चूल बंद. आणि मग शेवटी त्या ठिकाणी अग्रास त्या ठिकाणी भगवान शिवजी सांगतात, येतो माझ्या गळ्यामध्ये जी मुंडक्याची माळा आहे ना ती सर्व मुंडकी तुझी आहे. आतापर्यंत त्या ठिकाणी तुला अनेक वेळा जन्माला यावं लागलं, मरावं लागलं, पण मी मात्र त्या ठिकाणी कसं आहे, अजन्म आहे, तुझ्यावरती माझं खरं प्रेम आहे म्हणून ही सर्व कवट्याची माळा ही सर्व तुझी मुंडकी घेत होता. हाती त्रिशूळ नेती बाळा, भगवान परमात्म्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी त्रिशूळ आहे बरं का, त्रिशूळ.
त्याला त्या ठिकाणी किती कांडे असतात त्रिशूळाला? 4 नाही 3 कांडे असतात, 3. मग तुमच्या आमच्या मागे त्या ठिकाणी हे आध्यात्मिक आणि भौतिक आणि दैविक अशा 3 प्रकारचं दुःख तुमच्या आमच्या मागे लागलेलं आहे. त्रिविध तापाने त्या ठिकाणी हे संपूर्ण जग त्या ठिकाणी पोळते करतात. आणि जे कोणी भगवान शंकराची भक्ती करतात ना, भगवान शिवजी त्या ठिकाणी त्रिशूळाने काय करतात? त्या त्रिविध तापाचा त्या ठिकाणी नाश करतात. हातात त्रिशूळ आहे, एका हातामध्ये डमरू आहे भगवान परमात्म्याचा, डमरूचा नाद त्या ठिकाणी करत असतात बरं का. हे संपूर्ण त्या ठिकाणी आपलं व्याकरण शास्त्र निर्माण झालं ना, आई हे तिथून निर्माण झालं, कुठून? डमरू मधून निर्माण झालं बरं का. भगवान श्री डमरू त्या ठिकाणी ज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये संचार करत असतात. ज्ञान देणारी देवता म्हणजे त्या ठिकाणी भगवान शिवजी आहेत बरं का. जगामध्ये जे काही ते ज्ञान जे आलं ना, ते कोणापासून आलं? भगवान शिवजी पासून आलं. संपूर्ण गुरु परंपरेचा अभंग त्या ठिकाणी पाहून घ्या. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मचिंद्र दयाचा शिष्य. आदिनाथाने तो अनुग्रह त्या ठिकाणी सर्वात प्रथम त्या ठिकाणी पार्वती मातेला ते ज्ञान सांगितलं. आणि मचिंद्रनाथाने कंसाच्या पोटामध्ये ते चोरून त्या ठिकाणी ऐकलं. मचिंद्रनाथाने पुढे गोरक्षनाथाने गहिनीनाथाने आपल्या त्र्यंबकेश्वरलाच निवृत्तीनाथ दादांना आणि निवृत्तीनाथ दादांनी माऊलीत ज्ञानोबारायांना आणि माऊलीत ज्ञानोबारायांना ज्ञानोबारायांनी प्रगट हे बोले विश्वब्रह्माची. संपूर्ण जगाला त्या ठिकाणी हे ज्ञान मिळालं. पण हे ज्ञान देणारे कोण आहेत? भगवान शिवजी त्या ठिकाणी आदिपुरुष त्या ठिकाणी आहेत. आजही भगवान शिवजी त्या ठिकाणी ज्ञान देत असतात. कोणाला तारक मंत्र देत असतात. जे काशीमध्ये मरतात ना, काशीमध्ये मरतात त्यांच्या कानामध्ये भगवान शिवजी त्या ठिकाणी तारक मंत्र सांगत असतात. मोक्षाची प्राप्ती, मरणमुक्ती वाराणसी असं म्हणून आलेलं आहे. म्हणून आजही तुम्ही जे वाराणसीला गेले असतील त्यांना पाहायला मिळेल, तिथं अनेक लोक मरण्यासाठी गेलेले असतात. मरण्यासाठी तिथं जाऊन राहतात. मरणकाळ जवळ आल्यानंतर नवे नवे परिसरामध्ये कुठे जरी व्यक्ती जर मरण पावली तर त्याचा अंत्यविधी मात्र त्या ठिकाणी हरिश्चंद्र घाटावरती किंवा डोंबिया घाटावरती तिथे होत असते. आणि कितीतरी त्या ठिकाणी चिता त्या ठिकाणी पेटलेल्या असतात. जे गेले त्यांनी पाहिलं असतील. त्या ठिकाणी पूर्ण जळू सुद्धा देत नाही. अग्नी डाग दिला की लगेच त्या ठिकाणी काय करतात? काढून घेतात बाजूला, दगड वगैरे बांधतात आणि गंगेमध्ये टाकून देत असतात. मगर लक्ष त्या ठिकाणी त्यांना तारक मंत्र त्या ठिकाणी ज्ञान त्या ठिकाणी देत असतात. हातामध्ये डमरू त्या ठिकाणी भगवान शिवजींचे आहे आणि नेत्रांवरून त्या ठिकाणी ज्वाळा त्या ठिकाणी बाहेर पडतात. कोणत्या नेत्रातून? ह्या 2 नेत्रातून नाही. तुम्हाला आम्हाला फक्त 2च नेत्र आहेत बरं का. डोळे 2 आहेत, पण भगवान शिवजींना 3रा डोळा आहे बघा. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये त्या ठिकाणी भगवान शिवजींना 3रा डोळा आहे. भगवान शिवजी हा 3रा डोळा क्रोध आल्यानंतर उघडतात आणि त्याच्यातून नेत्राच्या ज्वाळा बाहेर पडत असतात. प्रसंग सांगेन मी तुम्हाला. कामदेव जाळून भस्मसात केला होता. विठाला ज्यावेळेस त्या ठिकाणी भगवान शिवजी आणि भगवान शिवजींची पहिली पत्नी तिचं नाव आहे सती, दोघं जण त्या ठिकाणी रामकथा ऐकण्यासाठी निघाले बरं का. आपण भाग्यवान आहोत. संपूर्ण त्या ठिकाणी इतका आपला परिसर त्या ठिकाणी पवित्र पावन आहे. बराच इतिहास आपल्या परिसरामध्ये घडलेला आहे. या ठिकाणी कावणीचे ग्रामस्थही बसलेले आहेत. तुम्ही इतिहास तिथला मनमाडला त्या ठिकाणी आणखी पर्वत आहे. त्या ठिकाणी भगवान शिवजी त्या ठिकाणी अगस्त्य ऋषींच्याकडे निघाले रामकथा ऐकण्यासाठी. भगवान शिवजी तिथं रामकथा ऐकतात. अगस्त्य ऋषी रामकथा सांगतायत. पण सती मातेने त्या ठिकाणी ती कथा व्यवस्थितरित्या ऐकलेली आहे. वक्त्यावरती त्या ठिकाणी संशय घेऊ नये. वक्ता त्या ठिकाणी कोणत्या वयाचा आहे, कोणत्या जातीचा आहे हा विचार त्या ठिकाणी करू नये बरं का. फक्त वक्ता त्या ठिकाणी सांगतोय काय हे आपण महत्वाचं ज्ञान ग्रहण त्या ठिकाणी केलं पाहिजे. सती माता त्या ठिकाणी अगस्त्य ऋषींच्यावरती संशय घेतात. कथा चांगली ऐकत नाहीत आणि रामकथा संपल्यानंतर भगवान शिवजी आणि सती माता पुन्हा कैलासाकडे निघाले. जात असताना आपल्या कामणीच्या परिसरामधला प्रसंग आहे आणि त्या ठिकाणी त्रेतायुगातली घटना आहे. पंचवटीमध्ये भगवान प्रभू रामचंद्र आणि सीतामाई लक्ष्मणजी राहत असताना रावण तिथे येतोय. सीतामाईला त्या ठिकाणी घेऊन जातोय. सीतामाईचा शोध घेत त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी चाललेले आहेत. हे सीते म्हणून भगवान प्रभू रामचंद्र शोक करतायत. झाडांना मिठी मारतायत, दगडांना विचारतायत, शोक करतायत कावणीच्या परिसरामधून. त्यावेळेस त्या ठिकाणी आकाश मार्गे भगवान शिवजी आणि सती माता चालले असताना भगवान शिवजींना त्या ठिकाणी ज्यांची कथा ऐकली, इष्टदेव असणारे आपले भगवान प्रभू रामचंद्र, त्यांचं दर्शन झाल्यानंतर नमस्कार त्या ठिकाणी केला आणि मुखामधून त्या ठिकाणी आपसुक शब्द बाहेर पडले. सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो. सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो. सती माता विचारते कोण आहे सच्चिदानंद घन? सांगितलं ज्यांची रामकथा त्या ठिकाणी ऐकली ना आपण ते भगवान प्रभू रामचंद्र साक्षात त्यांचं दर्शन आपल्याला होते.
सती माता म्हणते साक्षात देव आहेत, सच्चिदानंद घन आहेत, तर मग यांची पत्नी त्या ठिकाणी कोणी चोरली ते त्यांना कळू नये का? ज्ञान नाही यांना देव त्या ठिकाणी कसं म्हणावं? त्यांना जर दुःख होत असेल तर देव त्या ठिकाणी त्यांना कसं म्हणावं? शांत बसून मार्गदर्शा संशय त्या ठिकाणी येतो. संशय त्या ठिकाणी अतिशय वाईट करतात. आमचे गुरुजी त्या ठिकाणी आनंदी असताना आम्ही इकडे गुरुजींच्या पाहून संशय इतका वाईट की एखाद्या माणसाला जर कळमळ जर झाली तर ती कळमळ केव्हा शांत होत असते? जोपर्यंत उलटी होत नाही तोपर्यंत. तसं संशयाचं जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत माणसाला समाधान प्राप्त होत नाही. संशय अतिशय वाईट आहे. पार्वती सती मातेच्या मनामध्ये संशय निर्माण होतोय आणि विचारते हा राम दशरथाचा मुलगा आहे की सच्चिदानंद घन परमात्मा आहे? आणि मग परीक्षा पाहण्यासाठी सती माता खाली उतरते. सीता माईचं रूप त्या ठिकाणी सती काय झाली? सीता झाली. सीता माईचं रूप धारण करून त्या ठिकाणी जाते. भगवान प्रभू रामचंद्रांच्या समोर त्या ठिकाणी उभी राहते. भगवान प्रभू रामचंद्रांनी ओळखलं आणि भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी हात जोडून म्हणतात, आई तुम्ही या वनामध्ये का आलास? का वन? आई या वनामध्ये तुम्ही का आलात? म्हणून गावाचं नाव काय? का वन आई? ओळखलं त्या ठिकाणी माझे पिता त्या ठिकाणी भगवान शिवजी कुठे आहेत? सती माता त्या ठिकाणी अतिशय लाजते. मनामध्ये कामना घेऊन त्या ठिकाणी आली होती, परीक्षा घेण्यासाठी आली होती. म्हणून तिथं जी देवी स्थापना केलेली आहे तिचं नाव काय आहे? कामाक्षी माता. मनामध्ये कामना घेऊन आलेली कामाक्षी माता. आणि मग पुढे जाऊन त्या ठिकाणी भगवान शिवजींच्याकडे येते. भगवान शिवजी म्हणतात घेतली का परीक्षा? परीक्षा वगैरे काही नाही. तुम्ही इथं बसून नमस्कार केला, मी तिथं जाऊन नमस्कार केला. खोटं बोलते त्या ठिकाणी सती माता. भगवान शिवजी त्या ठिकाणी ध्यान लावतात, पाहतायत की काय प्रकार घडला. माझ्या आईचं त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांना वडील मानतायत आणि सीतामाईला आई मानतायत. माझ्या आईचं रूप धारण करून ही गेली, आता हिच्या देहाचा त्याग करायचा. आणि म्हणून त्या ठिकाणी सती मातेचा त्याग त्या ठिकाणी भगवान शिवजी करतायत. कैलासामध्ये गेल्यानंतर जे डाव्या बाजूचं आसन होतं ना सती मातेचं, पत्नीचं आसन ते उचललं आणि समोर त्या ठिकाणी ठेवलं. त्याग त्या ठिकाणी सती मातेचा करतात. पुढे प्रसंग त्या ठिकाणी बराच दिवस निघून जात आहे. एक दिवस त्या ठिकाणी सती मातेच्या घरी म्हणजे दक्ष राजाच्या घरी यज्ञ केलेला आहे. यज्ञाचं आयोजन आहे, सर्व देवांना आमंत्रित आहे, परंतु भगवान शिवजींना आमंत्रण नाही बघा. सर्व देवांना आमंत्रण. सर्व देव त्या ठिकाणी आकाश मार्गे चाललेले आहेत. आणि मग सती माता विचारते, अहो देवा हे सर्व देवता कुठं चाललेले आहेत? भगवान शिवजी सांगतात तुझ्या बापाच्या घरी दक्षाच्या घरी यज्ञ आहे, तिकडे हे सर्व देव चाललेले आहेत. मग माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, मग आपण यज्ञासाठी गेलं पाहिजे. भगवान शिवजी सांगतात आपल्याला आमंत्रण नाही. आमंत्रण असेल तर जावं, आमंत्रण नसेल तर जाऊ नये. सती माता म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण काही ठिकाणं अशी आहे की तिथं आमंत्रणाची वाट पाहू नये. गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, आमंत्रणाची गरज नाही प्रत्येकाच्या घरी जाऊन चला सप्ताहाला चला कीर्तनाला. तुका म्हणते ते न पाचारिता जावे. आई बापाच्या घरी लेकीला जायचं असेल तर आमंत्रणाची गरज नाही. गुरुच्या शिष्याच्या घरी गुरुला जायचं असेल तर निमंत्रणाची गरज त्या ठिकाणी पारमार्थिक कार्यामध्ये. आणि माझ्या मायबापाच्या घरी जायचंय, आमंत्रणाची गरज नाही. सती जायला निघते तेव्हा भगवान शिवजी त्या ठिकाणी सांगतात जाऊ नको, पण हट्ट करते आणि शेवटी जाते. तिथं गेल्यानंतर अपमान त्या ठिकाणी भगवान शिवजींचा होतोय आणि आपल्या पतिदेवाचा अपमान त्या ठिकाणी सहन न झाल्यामुळे सती माता त्या ठिकाणी अग्निकुंडामध्ये उडी घेते आणि भस्मसात त्या ठिकाणी होते. शिवजींना कळल्यानंतर शिवजी नाराज होऊन त्या ठिकाणी समाधी लावून त्या ठिकाणी बसलेले आहेत. इकडे त्या ठिकाणी तारकासूर नावाचा त्या ठिकाणी एक राक्षस मारला होता. तारकासूर संपूर्ण देवांना त्या ठिकाणी त्रस्त केलेला आहे. सर्व देवता विचार करतात काय केलं म्हणजे याचा वध होईल. त्याला वरदान होतं, त्याला मरण कोणाकडून होतं? भगवान शिवजींच्या पुत्राकडून मरण होतं. विचार करतात अरे भगवान शिवजींची पहिली पत्नी जरूर भस्मसात झालेली आहे, भगवान शिवजी समाधी लावून बसले आहेत, दुसरं लग्नच झालं नाही, मुलगाच नाही, तर त्या ठिकाणी हा राक्षस मरणार कसा? यांचं लग्न लावलं पाहिजे. आणि म्हणून सर्व देव त्या ठिकाणी विचार करतात भगवान शिवजींना आता समाधीतून त्या ठिकाणी उठवलं पाहिजे. कोण जाणार समाधीतून उठवायला? कामदेवाला बोलवलं. कामदेव त्या ठिकाणी येतोय आणि भगवान शिवजींची त्या ठिकाणी साधना समाधी भंग करण्यासाठी संपूर्ण त्या ठिकाणी रंभा मेनका अप्सरा सर्वांना घेऊन त्या ठिकाणी जातोय. जिथे भगवान शिवजी समाधी लावून बसलेले आहेत त्या ठिकाणी येत आहेत रंभा अप्सरा, त्या ठिकाणी उर्वशी नाच गान करतायत. भगवान शिवजींचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करतात, समाधी भंग करण्याचा प्रयत्न करतायत, पण भगवान शिवजींच्या समाधीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. शेवटी कामदेव त्या ठिकाणी आपला बाण काढतोय. भगवान शिवजींना बाण मारल्यानंतर समाधी उत्थान होते. भगवान शिवजींना क्रोध येतोय, कोण आहे असा की ज्याने माझी समाधी भंग पावलेली आहे?
आणि पाहतात समोर तर कामदेव आहे कामदेव. आणि तिसरा डोळा त्या ठिकाणी उघडला आणि त्या डोळ्यामधून त्या ठिकाणी नेत्री ज्वाळा त्या ठिकाणी बाहेर पडत होत्या. कामदेव त्या ठिकाणी जळून भस्मसात केला. विठाला भगवान श्रीजी कामाला जाळून बरका. आणि म्हणून आपल्या या अंतःकरणामध्ये असणारे हे सगळे शत्रू काम क्रोध लोभ मद मत्सर ब्रह्म अहंकार हे निघून जावे वाटत असतात. तर नाथ महाराज म्हणतात वाचे वदता शिवनाम तयान बाधे त्याला काही त्या ठिकाणी काम करू शकत नाही. सर्व देवतांना त्या ठिकाणी अतिशय आनंद झाला की आता भगवान शिव समाधीतून बाहेर आलेले आहेत. आता हात जोडून त्या ठिकाणी सर्व देवता रांगेमध्ये उभे आहेत. भगवान शिव त्यांच्याकडे पाहतात. सगळ्यांचे चेहरे कसे होते? मोठमोठे चेहरे, अतिशय नाराज त्या ठिकाणी सर्व देवता होते. भगवान शिवजी विचारतात अरे काय झालं तरी सर्वजण त्या ठिकाणी नाराज आहात. आणि काय सांगू देवा, बरेच दिवस झाले त्या ठिकाणी कुणाचं लग्नच नाही. बरं लग्न झाले तरी त्या ठिकाणी किती माणसं? 50 माणसामध्ये लग्न होतात. त्याच्यात काय आनंद आहे? लग्नामध्ये काहीच आनंद नाही, डीजे नाही, वरात नाही. बरेच दिवस झाले आम्हाला नाचायला मिळालं नाही सर्व देव म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण नाराज आहे. आम्हाला असं वाटते तुमचं लग्न व्हावं, तुम्ही लग्न करावं आणि आम्ही सर्व देवतांनी त्या ठिकाणी आनंद साजरा करावा. भगवान शिवजी त्या ठिकाणी म्हणतात तुमच्या मनातलं मी जाणतो बरं. तारकासूर त्या ठिकाणी मारलेला आहे आणि माझ्या मुलाकडून त्याला मरण आहे असं सरळ सरळ बोला ना. देवासुराकडे त्या ठिकाणी बोलत आहेत. भगवान शिवजी तयार झाले लग्नासाठी. मुलगी पर्वताची मुलगी आहे, तिचं नाव काय? पार्वती. आणि हिमालयाची मुलगी मैनाकनाथची मुलगी पार्वती. लग्नासाठी सर्व तयारी नारदजीने तिकडे जाऊन संदेश दिला. इकडे हिमालयाने सर्व तयारी केलेली आहे लग्नाची तयारी. आणि मग आता नवरदेवाची तयारी सुरू झाली बरं. आता नवरदेवाची जगाच्या आगळा वेगळा असा नवरदेव म्हणजे भगवान शिवजी आहेत. तुमच्या आमच्या नवरदेवाला त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी हळद लागत असते. हळद का लावतात? आमचे गुरुजी त्या ठिकाणी विनोदाने सांगायचे. हळद कधी लागत असते? माणसं हळद कधी लावतात? अंगाला मार लागल्यानंतर त्या ठिकाणी. बरं साधा मार नाही, कोणता मार? मुक्का मार लागल्यानंतर माणसं अंगाला हळद लावत असतात. या नवरदेवाला पुढे लग्न झाल्यानंतर सगळा मार बसणार असतोय. कोणता मार असतोय? मुक्का मारच त्या ठिकाणी बसणार असतोय. म्हणून त्या ठिकाणी नवरदेवाला पहिल्याच दिवशी लग्नाच्या आधी हळद लावून घेतात. आमचे भगवान शिवजी हळद लावत नाही, संपूर्ण अंगाला त्या ठिकाणी भस्म उटी रुंडमाळा भस्म लावलेले आहे. मुंडक्याची माळ त्या ठिकाणी गळ्यामध्ये त्या ठिकाणी घातलेली आहे. आणखी नवरदेवाला ड्रेस घातला बरं का. कोणता ड्रेस? अभंगाचं दुसरं
कोणते हत्तीचे पात्र गज चर्म व्याघ्रांबर वाघाचं पात्र त्या ठिकाणी नेहमी दिगंबर अवस्थेमध्ये असणारे भगवान शिवजी पण वाघाचं पात्र त्या ठिकाणी गुंढाळलं जातं. वाघाचं पात्र त्या ठिकाणी अतिशय पवित्र पावन आहे बरं का. जेवणासाठी त्याचा निषेध सांगितला. हरणाचं पात्र आणि वाघाचं पात्र साधनेमध्ये अतिशय उपयुक्त आहे बरं का. त्याच्यावरती बसल्यानंतर माणसाचं मन त्या ठिकाणी शांत त्या ठिकाणी होत असते. परंतु चपळ प्राणी आहे. वाघ त्या ठिकाणी चपळ आहे आणि हरण सुद्धा कसं आहे चपळ आहे. पण त्याच्या कातड्यावरती बसल्यानंतर मन शांत होत असतं बरं का. त्यांना मन कसं ताब्यात घ्यावं हे वाघाकडून आणि हरणाकडून त्या ठिकाणी ऐकावं असं वर्णन त्या ठिकाणी शास्त्रात आलेलं आहे. पण जेवताना भोजन करत असताना मात्र या कातड्याचा निषेध त्या ठिकाणी सांगितला. साधना करण्यासाठी पूर्वीच्या काळी पाहतो मी ऋषी मंडळी अरण्यामध्ये बसायचे. वाघाचं पात्र मेलेलं जरी कातडं असलं ना त्याच्यामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे वाघाच्या कातड्यामध्ये. सरपटणारे जे प्राणी आहेत मग सर्प असू द्या विंचू असू द्या वाघाच्या कातड्याजवळ चुकून सुद्धा कधी जात नाही बघा. का प्रकार त्या ठिकाणी पक्वाच आहे आपल्याला. आपण ऐकलं असेल एका बाजूला त्या ठिकाणी जर वाघाचं कातडं लावलं आणि एका बाजूला बकरीचं चंड जर लावलं एका बाजूला आणि जे वाघाचं त्या ठिकाणी जे चंड लावलेलं त्या ठिकाणी जरी नुसतं 10 जरी तिकडनं ग जरी वाजवला तरी इकडचं कातडं आपोआप फुटतं बरं का. हे जवळच सांगतो तुम्हाला. नव्हे नव्हे एखाद्या पक्वाला दोन्हीकडे त्या ठिकाणी काय असू द्या दोन्हीकडे बकराचं चंड असू द्या आणि एखाद्या पक्वाला त्या ठिकाणी दोन्हीकडे वाघाचं चंड असू द्या आणि ज्याला त्या ठिकाणी बकराचं चंड लावलेलं आहे ना तो पक्वाल त्या ठिकाणी 3ऱ्या मजल्यावरती असू द्या आणि खालच्या पक्वाला त्या ठिकाणी तुम्ही घे वाजवा वरचं चंड आपोआप फुटते. मेल्यानंतर वाघाच्या चंडामध्ये इतकं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. म्हणून गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठामध्ये त्या ठिकाणी नवदेवाचा हार घातला बरं का. कोणता हार घातला? सोन्याचा हार नाही, सोन्याची चैन नाही, पुष्पहार नाही, साप आणला वासुकी साप गळ्यामध्ये त्या ठिकाणी अटकून दिला. सापाची कमतरताच नाही बरं का. नवदेवाला त्या ठिकाणी कमरेला बेल्ट बांधायचा आणा साप बेल्ट बरं त्या ठिकाणी जानव घ्यायचंय आणा साप जानव म्हणून त्या ठिकाणी नवदेवाच्या कानात कुंडल घालायचे आणा 2 साप कंबल आणि अष्टोत्तर नावाचे त्या ठिकाणी साप बांधले. त्या ठिकाणी दोन्ही कानात कुंडल नवदेवाच्या जटा बांधायच्या आणा साप बांध त्या ठिकाणी अंगावरती नुसते सरकूच असा विचित्र त्या ठिकाणी नवरदेव बसला कशावरती घोड्यावर नाही. आपले नवरदेव घोड्यावर बसत असतात. घोडा हे कामाचं प्रतीक आहे. भगवान शिवजीने कामाचा त्याग केला आणि धर्मावरती म्हणजे बैलावरती असत झाली. भगवान शिवजी बैलावरती बसताय आणि सगळी वरात त्या ठिकाणी निघाली. सगळे देव त्या ठिकाणी चाललेले आहेत. पण देवाने त्या ठिकाणी विचार केला आपण इतकी स्टँडर्ड चांगले त्या ठिकाणी कपडे घातले वस्त्र घातले अलंकार घातले पण हा नवरदेव त्या ठिकाणी असा लोक त्या ठिकाणी काय म्हणतील त्याच्यापेक्षा आपण ओव्हरटेक करून त्या ठिकाणी पुढे जाऊ. सगळे देव इंद्र चंद्र महेंद्र सगळे देव त्या ठिकाणी पुढे चाललेत नवरदेवाला सोडून. भगवान शिवजीने विचारलं काय लग्न कोणाचं आहे म्हणे तुमचं. हे वराडी मंडळी म्हणे तुम्ही घातलेच तसं घातला चाललेत पुढे त्या ठिकाणी आणि यांना असं वाटतंय का भावकीला आम्ही जर गेलो तर लग्न लागणार आम्ही जर गेलो नाही तर लग्न लागणार. अरे त्या ठिकाणी आपल्याला काही वराडाला कमतरता नाही. आपलं वराड त्या ठिकाणी बोलवा. भगवान शिवजींचं वराड म्हणजे भूत आणि भगवान शिवजीने त्या ठिकाणी सांगितलं जा जगात जेवढी नसलवटे आहेत तिथं जेवढी भूत आहेत सर्व भूतांना त्या ठिकाणी बोलवा. एखाद्या गावाला मंदिर नसेल बघा मंदिर नसलेलं गाव तुम्हाला पाहायला मिळेल पण स्मशानभूमी नसलेलं गाव तुम्हाला पाहायला मिळणार नाही. प्रत्येक गावात स्मशानभूमी आणि जिथं स्मशान आहे तिथं भूत आहेतच. भगवान शिवजीने सर्व भूतांना त्या ठिकाणी सांगितलं चला सगळे भूत आले. डीजे लावलेलाच होता आणि सगळे नाचायला लागले ना महाराज. भूते भेटाले नाचती आणि मग ते भूत नाचायला लागले बघा. आता डीजे लावल्यानंतर भूत नाचतात ना ते भूतच असतात ते नाचायला लागले.
मराठीतून गाणी म्हणायला लागले. होते वेताळ नाचते वेताळ नाचते. आता का गुजरात मध्ये भूत आली, भूत सगळीकडे होते, त्यांच्या भाषेतून त्या ठिकाणी गाणं म्हणायला लागले. चालो सखी 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 चालो सखी शामध्ये झाडो. चालो 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 सखी शामध्ये झाडो. चालो 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 सखी शामध्ये झाडो. गुजरातचे भूत गुजरात, इकडे कर्नाटकमध्ये भूत आले ते त्यांच्या भाषेतून म्हणायला लागले. पंजाबची भूत आले ते सुद्धा त्यांच्या भाषेत वाय गुरु वाय गुरु वाय गुरु वाय गुरु वाय गुरु वाय. त्याच्या भाषेतून करतात. महाराज आता आपल्या देशात अमेरिकेत भूत नाहीत का, तिकडचे भूत आले आणि तिकडचे भूत सुद्धा इंग्लिश बोलून गाणं म्हणायला लागले. हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे. सगळीकडचे भूत आले, नाचायला लागले त्या ठिकाणी. आनंद झाला त्या ठिकाणी. तुम्ही लहान मुलं नाचायला लागल्यानंतर माझ्या बापाला आनंद होतो ना, तसे ही सगळी भूत आपल्या वऱ्हाड नाचताय. भगवान शिवजींना आनंद झाला. हर्षयुक्त उमापती. आणि वऱ्हाड ज्या गावातून त्या ठिकाणी वऱ्हाडी मंडळी यायची ना, लहान मुलं घाबरून पळायचे. असा कसा नवरदेव घाबरायचे. शेवटी लग्न मंडपामध्ये आल्यानंतर वरमाई महिना माता ओळायला आली. ताट त्या ठिकाणी खाली पडलं, नरक त्या ठिकाणी बेशुद्ध होऊन पडली. नारदजीने समजूत घातलं, पुढे लग्न सोहळा त्या ठिकाणी पार पडला. आजचा दिवस आहे बरं, आजच्या दिवशी हा सर्व कार्यक्रम झाला. आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी हा सगळा लग्नाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. म्हणून लग्नाचं वर्णन विठाला लग्न सोहळा व्यवस्थितरित्या पार पडला. आणि वराडी मंडळी त्या ठिकाणी जेवण खावणं करून परत आली. भगवान शिवजी सुद्धा पार्वती मातेला घेऊन त्या ठिकाणी कैलासामध्ये आले. निवांत त्या ठिकाणी बसलेले बरं का भगवान शिवजी. भगवान शिवजींचं जीवन म्हणजे दुःखमय जीवन नाही बरं का. भगवान शिवजी म्हणजे त्या ठिकाणी नुसतं सुख आहे बरं का. भगवान शिवजी नव्हे नव्हे त्या ठिकाणी नरेंद्र हे महाराज म्हणतात सुखाचे त्या ठिकाणी आगर आहेत. अभंगाचं शेवटचं चरण. Hare